फणसाच्या आठळ्यांची भाजी बघणार आहोत. तर हे आठळे असे छानपैकी फोडून घेतलेले आहेत. म्हणजे असे साली सेपरेट करून घेतोय. हे मला मम्माने फोडून दिलेत. चलो देखते पुढची प्रोसेस. फणसाच्या बियांच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशात बनवायला आवडते ते मला कमेंट करून नक्की कळवा. बाय गाईज. तर खूप दिवस झाले मी रेसिपीज नाही टाकलेल्या, पण माझ्या रेसिपीज मी 1 जूनपासून स्टार्ट केलेल्या आहे. मी महिन्यात मला थोड्याफारच रेसिपींचे व्हिडिओज टाकता आलेले आहे. तर आज आपण बघणार आहोत आठवड्यांची कर्दी सुकट टाकून भाजी बनवूया. चला रेसिपीला सुरुवात करूया. तेल ऍड करून घेतले. कांदा ऍड केलेला आहे. छानपैकी पोळून घेऊया. आपण कांदा पोळेपर्यंत टोमॅटो कापून घेऊया. आठवड्यांचे चांगलं शिजून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कर्दी सुकट टाकणार आहोत. तर त्यालाही छानपैकी भाजून स्वच्छ वॉश करून पाकडून घेतलेला आहे. आपला कांदा टोमॅटो हळूहळू पोळून होत आहे. आता त्याच्यामध्ये आपण स्पाइसेस ऍड करूया. माझा घरगुती मसाला, हळद आणि मीठ आता छानपैकी परतून घेऊया. कर्दी टाकून छानपैकी फिरून घेतलेली आहे. काही आता आपण आठवड्या टाकून घेऊया. त्याही स्वच्छ 4-5 वेळा धुवून घेतलेले आहेत. आठवड्या टाकून घेऊन त्यांना तर परतून घेऊया. छानपैकी आपण आपल्या कांदा टोमॅटो आणि जी आपली कर्दी सुकट टाकलेली त्या मिश्रणात आपण आपल्या आठल्या फिरून घेतलेल्या आहेत. आता थोडंसं पाणी ऍड करून घेऊया. भाजी शिजण्यासाठी पाणी ऍड करून घेतलेलं आहे. आणि आता पुन्हा एकदा छानपैकी परतून घेऊया. रेडी झालेली आहे. आपण भाजीला भात, भाकरी, चपाती किंवा घावण्यांसोबत खाऊ शकतो. टेक्स्चर बघा गाईज. आपण कुठली फणसाची गोष्ट वेळा नाही घालवलीत. आपला बियांचाही वापर झालेला आहे आणि घरीही खाल्लेले आहेत. मिलते हैं नेक्स्ट रेसिपी में.